सलग दुसऱ्या दिवशी मंत्रालयामध्ये ही दृश्य दिसली। विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मंत्रालयात पोहोचले। मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली। जवळपास सव्वा तास बैठक चालली आणि या बैठकीमध्ये विरोधकांनी निवडणूक आयोगासमोर मतदार याद्यांमधील घोळाची यादीच सादर केली। मुरबाड मतदारसंघामध्ये त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे। 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे। बडनेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर 211 वरती 450 मतदारांचं घर क्रमांक 0 लिहिलेलं आहे। कामठी विधानसभामध्ये देखील 867 मतदारांचं घर निरंक आहे, घर नंबरच नाही। बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत, म्हणजे एका व्यक्तीला 8-8, 5-5, 4-4 वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे। एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती, पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगवेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली। जयंत पाटलांनी तर मतदार याद्यांमध्ये सरकार बाह्य हस्तक्षेप होतोय का अशी गंभीर शंका उपस्थित केली। आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो। राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे।